नमस्कार. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमात आज आपण आहोत नाशिक जिल्ह्याच्या मालेगावमध्ये आणि आपल्यासोबत आहेत सिनियर सिव्हिल इंजिनियर श्री महेशजी येवलेकर. महेशजी, आपलं खूप खूप स्वागत या बिल्ड आयकॉन उपक्रमात. या उपक्रमात आपण आयकॉनिक पर्सनॅलिटीबरोबर गप्पा मारतो जे या सिव्हिल क्षेत्रामध्ये अनेक वर्ष आहेत, ज्यांना खूप दांडगा अनुभव आहे आणि महेशजींचा अनुभव जवळजवळ 25हून अधिक वर्षांचा आहे. तर आपण त्यांची आता गप्पा मारणार आहोत. सर, सर्वात प्रथम जाणून घ्यायला आवडेल आपलं शिक्षण कशात झालं, शाळा कोणती, कॉलेज कोणतं? मी 12वीपर्यंत मालेगावला होतो, MSG कॉलेजला मालेगावला. नंतर 12वीनंतर स्टुडंटशिप एक्झाम देऊन AMI केलं मी, इन्स्टिट्यूट ऑफ कलकत्ता, AMI, असोसिएट मेंबर ऑफ इन्स्टिट्यूट इंजिनिअरिंग. सर, सुरुवातीचा जो एक स्ट्रगल असतो प्रत्येक माणसाचा, करिअर कुठलंही असो, तर तो खूप म्हणजे म्हणतो ना की अडचणींचा असतो आणि त्याच्यातनं आपण आव्हानं पेलून पुढे जातो. तर अशी तुमची सुरुवातीची आव्हानं कोणती होती आणि काय काय चॅलेंजेस होते? तुम्ही स्ट्रगल कसं स्टार्ट केलं या क्षेत्रामध्ये? ह्या क्षेत्रात जेव्हा आम्ही आलो तर फ्लॅट स्कीम, सगळ्यात पहिले फ्लॅट स्कीम केली आम्ही. लर्नर काम घेतले तर कॉलेजच्या तिथे फ्लॅट स्कीम केली आम्ही. तर तिथे पार्किंग ही कल्पना तेव्हा खूप नवीन होती. लोक आम्हाला विचारायचे की पार्किंग ही जागा ही कशासाठी असते, गाडी तर बाहेर लावतात बा लोक. म्हणजे इथून सुरुवात होती आमची. बरोबर, म्हणजे खूप वेगळी विचारसरणी होती तेव्हा. पार्किंग हा विषय तेवढा नव्हता, तेवढी वाहनं नव्हती, म्हणजे मोबाईल इंडस्ट्री तेवढी प्रगत झालेली नव्हती. सर, तुमचा पहिला प्रोजेक्ट तुम्ही कसा मिळवला आणि त्याचा काय स्ट्रगल होता, एक सांगू शकाल? हो, पहिले आम्ही फ्लॅट स्कीमच केली, तर त्याच्यात खूप आम्हाला म्हणजे वेगवेगळे अनुभव आले. सर, त्या अनुभवांबद्दल अजून जरा जाणून घ्यायला आवडेल की कोणता प्रोजेक्ट होता, कुठे होता आणि तुम्ही त्याच्यातनं कशी ती आव्हानं पेलून तुम्ही तो सक्सेस केलात? आमच्या कॉलेज MSG कॉलेज म्हणून आहे, महाराजा सयाजीराव गायकवाड, त्याच्या बाजूला फ्लॅट स्कीम होती 3 मजली. तर ते त्या काळात फ्लॅट स्कीम वगैरे हे विकले जायचं नाही, म्हणजे फारसं हे नव्हतं. तर ते लोकांना समजवणं, सांगणं, याच्यात बराच वेळ गेला आमचा, खूप कालावधी गेला, पण ती सक्सेस केली ती बिल्डिंग आम्ही. त्यानंतर मग पुष्कळ 4-5 बिल्डिंगा केल्या. खूप छान सर, म्हणजे पहिलाच प्रोजेक्ट तुमचा सक्सेसफुल झाला आणि आता गेले 25 वर्षात तुम्ही अनेक प्रोजेक्ट केले. तर किती प्रोजेक्ट झाले तुमचे आत्तापर्यंत सर? 150च्या आसपास केल्या मी. अरे वा, 150 नॉट आउट प्रोजेक्ट तुमचे आत्ता आहेत. खूप छान सर. त्याच्यातला एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की खूप आठवणीत राहिला, खूप चांगला प्रोजेक्ट, तुमच्याही आठवणीत राहिला आणि तुमच्या क्लायंटच्याही आठवणीत राहिला, असा कोणता होता? असं तर पुष्कळ आहे, पण मी मंदिराचे कामं करतो जास्त. म्हणजे माझ्या हातून ते 30 ते 35 मंदिरं मालेगावच्या आजूबाजू परिसरातले झालेत. अरे वा. ते काम जरा किचकट असतं, वेळखाऊ असतं. आणि कोणकोणती मंदिरं तुम्ही आतापर्यंत केली? आतापर्यंत शंकराचं मंदिर आहे, हनुमान मंदिर आहे, रामसेतू हनुमान मंदिर, नवनाथ मंदिर संगमेश्वर, नंतर धनजेश्वर, म्हणजे बरेच मंदिर आहे असं. खूप छान सर. म्हणजे तुम्ही जे काम करताय नुसतं बांधकाम नसून ते एक देशकार्य आहे, एक धर्मकार्य तुम्ही हाताळताय. ही खूप चांगली गोष्ट आहे, कारण तिथे बरेच लोक असतात ना, बरेचसे लोक असतात, वेगवेगळे लोक असतात, त्यांचे विचार असतात, सगळ्यांना घेऊन काम करणं जिकिरीचं काम असतं. हे खूप छान पवित्र कार्य तुमच्या हातनं घडलेलं आहे आणि असंच पुढं पण घडत राहील नक्कीच. सर, यासाठी ज्या समस्या ज्या असतात या सिव्हिल लाईनमध्ये, तर त्या शक्यतो मटेरियल म्हणा किंवा कामगार म्हणा यांच्या येतात. लेबर एक तर मिळणं फार अवघड असतं, त्यातनं ते अनस्किल्ड लेबरचं प्रमाण जास्ती असतं. एकदम बरोबर. आणि अशा लोकांबरोबर काम करताना काही धोके निर्माण होतात, काही अपघात होऊ शकतो. तर तो टाळण्यासाठी एक सिनियर सिव्हिल इंजिनियर एवढा तुमचा अनुभव आहे, तर तुम्ही काय काय काळजी घेता त्यांची आणि अपघात होऊ नये यासाठी काय काय प्रिकॉशन्स घेता? याच्यासाठी आम्ही सगळ्यात पहिले त्यांना जर ट्रेन करतो, जे अनस्किल असतात त्यांना थोडं स्किल लेवर करतो, धोक्याची सूचना देतो. नंतर जे हँग्लोज आहे, हे नंतर हेल्मेट आहे, याचं वापराचं आम्ही त्यांना हे करतो आणि इन्शुरन्स काढतो त्यांचा. म्हणजे त्यांच्या लाईफ सेफ्टीबरोबरच त्यांचं कंप्लायन्स पण तुम्ही प्रॉपर अपडेट ठेवता आणि त्यांना ट्रेनिंग देता. ही खूप चांगली गोष्ट आहे सर. सर, नाण्याची दुसरी बाजू जी असते या कामाची ती म्हणजे बांधकामाचं साहित्य. तर ते साहित्य एकतर जुळवताना, बजेटमध्ये बसवताना एक म्हणजे हा म्हणतो ना की स्टील एक तार जी असते, तारेवरचीच कसरत असते सगळ्यांची, तशी तुमची पण नक्कीच होत असेल. आणि क्लायंटचा फीडबॅक, क्लायंटच्या रिक्वायरमेंट, तर ते समीकरण तुम्ही कसं जुळवता? म्हणजे ते समीकरण काय असतात तुमचे? निकष असे असतात की सगळ्यात पहिले इस्टिमेट हे अंदाज 10 ते 15-20% हा चुकत असतो. म्हणजे चुकत थोडक्यात जास्त किंवा कमी होऊ शकतो.
परफेक्ट असं काम सिव्हिलमध्ये कधीच नसतं की आपण ह्या रकमेत ठरवलं आणि त्या रकमेत काम होणं हे खूप मोठं अवघड काम असतं. सर आता एवढा तुमचा अनुभव आहे, बरेच तुम्ही धर्मकार्य पण केलेलं आहे आणि बऱ्याच बिल्डिंग्स बांधलेल्या आहेत, घरं बांधलेली आहेत. तर तुमचं एक व्हिजन काय आहे आता येत्या 10-15 वर्षामध्ये मालेगाव आपल्या नाशिक जिल्ह्याचा विकास कसा व्हावा यासाठी एक अनुभवी इंजिनियर म्हणून तुमचं एक व्हिजन काय असेल? म्हणजे आता रस्ते तर डेव्हलप होतातच हे सगळे. बरोबर. आता बिल्डिंग इंडस्ट्रीमध्ये पण चांगले नवीन प्रोजेक्ट आणायला पाहिजे मालेगावला. जसे गार्डन्स आहे, सगळ्या सुविधा आहे, अशा पद्धतीच्या बिल्डिंग्स वगैरे उभारले पाहिजे. मग असे काय बदल घडावेत, काय सुधारणा व्हाव्यात यासाठी शासनासाठी तुमचा काय सल्ला आहे? शासनासाठी म्हणजे जागा जे महत्त्वाचे रोड आहेत तुमचे 12 मीटर, 18 मीटर, 20 मीटर, त्याला आता FSI बऱ्यापैकी मिळालेला आहे आपल्याकडं. तर तो विकसित करून डेव्हलपिंग करून सगळं नवीन प्रोजेक्ट केलं पाहिजे गृहप्रकल्प. खूप छान सल्ला आहे सर तुमचा. सर आत्तापर्यंत तुम्ही जवळजवळ 100-150 प्रोजेक्ट केले, कदाचित त्याहून जास्त. तर त्यामध्ये तुम्ही आयकॉन स्टीलचा वापर कुठे केलेला आहे? आम्ही केला आहे, बऱ्याच ठिकाणी केलेला आहे. जहागीरदार साईट म्हणून आहे, कॅम्पात गाळी साईट म्हणून आहे, 5-7 ठिकाणी केलेला आहे. बरं. आणि आयकॉन स्टीलचा वापर केल्यानंतर त्याचा फीडबॅक काय आहे? म्हणजे कॉस्ट वाईज ते कसं आहे, त्याची क्वालिटी कशी आहे? क्वालिटी एकदम बेस्ट आहे, लवचिकता आहे त्याच्यात, इलेक्ट्रिसिटी जास्त आहे. थोडंसं स्पेसिफिकली सांगू शकाल, म्हणजे टेक्निकली थोडंसं सांगू शकाल? टेक्निकली असं आहे, ते त्यांचे जे TMT बार आहे त्याच्यात लवचिकता आहे आणि टिकाऊ आहे असं मला निदर्शनात आलेलं आहे. एवढं वापरून मी बरेच स्टील वापरलेले आहेत. बरोबर आहे. पण तुमचा 25-26 वर्षांचा अनुभव, त्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या व्हरायटीजचा वापर केलेला आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही आयकॉन स्टीलचा पण वापर केलेला आहे आणि तुम्ही सॅटिस्फाईड आहात त्या सर्व्हिसनी सुद्धा. मार्केट व्हॅल्यू कशी आहे तुमचा, एक म्हणजे सर्व्हे काय त्याचा, किंवा सहज उपलब्ध होतं का ते? हो, सहज उपलब्ध होतं. बरं. सर एक जातात एक शेवटचा पण वेगळा जरा प्रश्न. तुमचा एवढा अनुभव आहे खरं तर, आणि खूप तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रात काम केलेलं आहे आणि एक सामाजिक बांधिलकी म्हणा किंवा एक धर्मकार्य, देशकार्य या विचाराने तुम्ही केलेलं आहे. तर आपले जे तरुण जे आहेत सिव्हिल इंजिनियर, जे आता या क्षेत्रात नुकतेच आलेले आहेत किंवा ज्यांना यायचं आहे, तर त्या लोकांसाठी, त्या तरुणांसाठी तुमचा एक संदेश काय असेल या प्लॅटफॉर्मवरनं? संदेश म्हणजे चिकाटी त्यांनी ठेवावी कामात. निष्ठा, चिकाटी, प्रामाणिकपणा हे कन्स्ट्रक्शनचे सगळ्यात महत्त्वाचे गुण आहे. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचे गुण ते. आणि कामगारांना हे करणे, सांभाळणे किंवा त्यांचे स्किल लेबर करणे हे खूप अवघड काम आहे. ते चिकाटीने करावे. बरोबर. म्हणजे तुमची चिकाटी असावी आणि जसं स्टील असतं तशी लवचिकता आणि तुमचं मजबूत असावं, कणखरपणा, विचार सुद्धा आणि तुमचं कार्य सुद्धा तेवढंच मजबूत असावं, जेणेकरून तुम्ही तुमचं ध्येय प्राप्त करू शकाल. सर तुम्ही आज या बिल्ड आयकॉन उपक्रमात आज उपस्थित राहिलात, वेळात वेळ काढून तुमच्या कामामधून, यासाठी अनेक अनेक धन्यवाद. भविष्यात सुद्धा अनेक छान आयकॉनिक प्रोजेक्ट्स तुमच्या हातून घडवत आणि त्याचा वापर देशकार्यासाठी, धर्मकार्यासाठी होवो, या अनेक अनेक आयकॉनिक शुभेच्छा आयकॉन स्टीलकडून. धन्यवाद सर.